अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या आयुष्यात एखाद्या अडचणीत जर तुम्ही अडकला असाल किंवा कोणी जरी तुम्हाला अडकवलं आहे, कुठल्या तरी कारणामुळे तुम्हाला कोणीतरी फसवलं आहे किंवा आयुष्यात काहीतरी अचानक अडचण आलेली आहे आणि त्याच्यातून मार्ग मिळावा म्हणून काहीतरी आपल्याला पर्याय हवा आहे किंवा त्या संकटातून त्या दुःखातून तुम्हाला मात करायची असेल आणि जर तुम्ही सुद्धा या अडचणीत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बघा, कोणीतरी आपल्याला चुकीच्या मार्गात आणतं, आपल्याला फसवतं, आपल्याकडनं पैसे घेतं जे पैसे देत नाही. कोणीतरी आपल्याकडनं चुकून खोट्या आरोपामध्ये आपल्याला अडकवलं आहे, खोटी सही केली आहे, काहीतरी खोटं केलं आहे जी मी तशी नाही आहे पण मला याच्यातून अडकवलं आहे. किंबहुना आयुष्यात आलेलं संकट, आपत्कालीन संकट जे कधी वाटलं पण नव्हतं की असं काहीतरी घडेल आणि ते घडलं. आणि खरं तर आयुष्य खूप विचित्र आहे. कधी काय कोणाचं होईल सांगता येत नाही. आपण कितीही प्रामाणिक असलो तरी सुद्धा कोणी ना कोणी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतो. कुठल्या ना कुठल्या मार्गामध्ये आपण अडकलेलो असतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी घोर कष्ट उद्धार स्तोत्र किंवा अघोर कष्ट उद्धार स्तोत्र, खरं तर दोन्ही एकच आहे पण काही ठिकाणी याला घोर कष्ट उद्धार स्तोत्र म्हणतात तर काही ठिकाणी याला अघोर कष्ट उद्धार स्तोत्र असं म्हणतात. आता घोर कष्ट उद्धार स्तोत्र याचा अर्थात याच्या नावातच त्याचा अर्थ आहे आयुष्यात आलेले घोर कष्ट उद्धार, याचा उद्धार होण्यासाठी, आयुष्यात आलेलं संकट याचा उद्धार होण्यासाठी, आयुष्यात आलेलं कष्ट याचा उद्धार होण्यासाठी आपल्याला तर हे जे स्तोत्रम आहे जे अतिशय सुंदर, प्रभावी, दिव्य आहे. वासुदेव सरस्वती यांनी हे रचित घोर कष्ट उद्धार स्तोत्र आपल्या आयुष्यात जर काही कुठले तरी कष्ट चालू आहे, संकट आलेलं आहे, कोणीतरी अडकवलेलं आहे, कोर्ट कचेरी चालू आहे, कुठल्या ना कुठल्या कारणाने फसवलं आहे, सध्या जो काही फसवेगिरीचा प्रकार आहे, म्हणजे कधी कधी मुलगी खूप चांगली असते तर घरचे तिला त्रास देतात किंवा खोटी केस लावतात आणि कधी कधी मुलगा खूप चांगला असतो तरी सुद्धा त्याच घरचे लोक त्याची बायको असेल किंवा त्याच्या सासरचे लोक असतात त्याच्यावर वाईट म्हणतो ना की दोष लावतात, त्याला कुठल्या ना कुठल्या कारणांनी अडकवतात. हे जर तुमच्या बाबतीत असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टीमध्ये काम करायला पाहिजे आणि ही सेवा केली पाहिजे. आता ही सेवा कशी असते तुम्हाला सांगते. ही सेवा 41 दिवस असते. रोज 51 वेळा पठण करायची असते. घोर कष्टोद्धार स्तोत्रम फक्त 5 ओव्यांचं आहे. श्रीपाद श्रीवल्लम त्वं सदैव श्रीदंतास्मदाहि देवादिदेव भवग्राह्य, ही त्याची सुरुवात आहे. तर आता ही सुरुवात आता सगळ्यात ताई हे घोर कष्टोद्धार स्तोत्र कुठे मिळेल? तुम्हाला गुगलला मिळून जाईल. ज्यांच्याकडे गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्याय आहे तर पान नंबर 1 वरच आहे किंवा 18वा अध्याय असेल तर पान नंबर 1 वरच आहे. त्याचं वैयक्तिक असं पुस्तक नाही आहे किंवा नसेल तर तुम्ही गुगलवरनं डाउनलोड करा, प्रिंट काढून घ्या आणि ती वाचायला सुरुवात करा. आता नित्यसेवेमध्ये हे स्तोत्रम नाही आहे. तर आता हे रोज 51 वेळा पठण करायचं असतं. आता अर्थात आपण ज्या अडचणीत आहोत त्याच्यातून एवढे 51 वेळा पठण करणं शक्य होतं का? पण ही सेवा तर खरी 51 वेळाच आहे की तुम्हाला रोज 51 वेळा हे पठण करायचं आहे. पण काही कारणांनी ज्यांना वाचणं शक्य होतं की ताई आम्हाला वाचता नाही येत तर त्यांनी काय करायचं, सुरुवातीला तुम्ही यूट्यूबला हे बघा, तुम्हाला मिळून जाईल. रोज ऐका आणि ते लगेच तुमचं पाठ पण होऊन जाईल कारण ते 5 ओव्यांचंच आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे 5 ओव्यांचंच आहे. तुम्ही ऐकलं जरी 2-4 दिवस तरी तुम्हाला बऱ्यापैकी त्याची कल्पना येईल ते कसं वाचायचं कारण ते पूर्ण संस्कृतमध्ये असल्यामुळे. तर हे जेव्हा तुम्ही पठण करता महाराजांना प्रार्थना करा, विनंती करा की महाराज मी माझ्या ह्या कार्यासाठी ह्या गोष्टीमध्ये अडकलेली आहे, मला यातून मार्ग मिळावा म्हणून महाराज मी सेवा करत आहे, तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या. नारळ साखर केंद्रात ठेवा, केंद्रात नसेल जवळपास केंद्र दत्त मंदिरात जाऊन नारळ साखर ठेवा, विनंती करायची असते, महाराजांना प्रार्थना करायची असते की कुठलंही अडचण न येता ही सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घ्या. रोज 51 वेळा. आता तू म्हणाल बापरे 51 वेळा, आणि खरं सांगू का एकाच बैठकीत करायचं असतं 51 वेळा. आता ज्यांचं पाठ आहे त्यांना तर 1 मिनिट पण लागत नाही हे वाचायला, म्हणजे एखादा मिनिट धरू, 1 सव्वा मिनिट धरू. आता 51 वेळा म्हणायचं तुम्हाला
कंप्लीट 1 तास बसावं लागेल. ताई 11 वेळा म्हणू का, 21 वेळा म्हणू का, अशा कमेंट्सच करू नका. याचं कारण सांगते, कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही अडकले आहेत. तुमची सेवा जर तुमच्यावर दोष आहे, तुम्हाला जर आरोप प्रत्यारोप झाला आहे, जर एवढं मोठं आहे कारण, तर तुम्हाला सेवा पण तेवढी करावी लागेल. एवढंच आहे की ताई मग 51 वेळा नाही शक्य होत, मग 11 वेळा म्हणू का आणि 21 वेळा म्हणू का, बाकी तुमची इच्छा. एवढंच आहे. जर 51 वेळा म्हटलं तर फरक खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतो. आणि अगदी मानसिकताच नाहीये सेवा करणं, म्हणजे त्या सेवा करण्यात काही अर्थ नाही राहत. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्ही 21 वेळा 41 वेळा असं सेवेला तुम्ही सुरुवात करा. आधी तुम्ही ऐका. तुमच्या जवळपास खरं सांगते, जर कोणीतरी एखाद्या कारणाने अडकलेला असेल, कोणीतरी फसलेला असेल आणि राहतं बरं का असं की अगदी त्याला जेलमध्ये जायची वेळ आली असेल, तुम्ही व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली त्याला सांग की बाबा असं असं आहे, तो सेवा करायला किती पण अडचण जाऊ. ताई आम्ही कामावर जातो, कामावर सेवा करू शकतो का, ही खूप उच्च कोटीची सेवा आहे, तुमच्या घरात केली तर अतिशय उत्तम. ऐकलं तर चालतं का, ही पठण केली तर अतिशय उत्तम. हे पठणच करायचं असतं. जेव्हा तुम्ही पठण करत असता तेव्हा तुमचे दोष खूप जास्त प्रमाणात कमी होत जातात. म्हणून ही सेवा पठणच करायची असते. अर्थात ही सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. आणि त्याच्यानंतर की तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं नाही करावं, नाही केलं तरी हरकत नाही, पण शक्य असेल तर तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. बाकी सगळी तुमची इच्छा. गावाला जाऊ शकतो का, जर तुम्ही अडचणीत आहात तर तुम्ही गावाला जाऊन सुद्धा ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. काहीच अडचण नाही. फक्त एक सांगायचं आहे की सेवा खूप प्रभावी आहे. तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी अडचणीत असेल तर त्यांना नक्कीच ही सेवा सांगा. मैत्रिणींनो, खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. महाराजांच्या कृपेने नक्कीच तो व्यक्ती बाहेर पडेल. खूप जणींना, खूप महिलांना अशी सेवा दिली होती. थोडक्यात अनुभव सांगते. आपल्या केंद्रातलाच आहे. केंद्रातल्याच मावशींनी मला सांगितलं की सुनेने सासऱ्यांना चुकीच्या मार्गात अडकवलं होतं. म्हणजे शेवटी कायदा मुलींच्या बाजूने असल्यामुळे तिने चुकीची कंप्लेंट टाकली होती सासऱ्यांच्या बाजूने, ज्याच्यात त्या बाळाचा काहीच दोष नव्हता. चुकीची कंप्लेंट की म्हणजे किंवा सासरा असा वर्तणूक करतो अशी त्या कंप्लेंटमध्ये होती. आणि जेव्हा कोर्टात जायची वेळ आली, म्हणजे असं थोडंसं डिवोर्सचं प्रकरण होतं, जेव्हा कोर्टात जायची वेळ आली, 8 दिवस आधी मावशी केंद्रात गेल्या. केंद्रातल्या मावशींकडनं ही सेवा घेतली. म्हणजे ही त्यांनी सेवा त्यांना सांगितली की तुम्ही म्हणा. त्या बिचाऱ्या जेवढं होईल तेवढं म्हणायच्या. 21 वेळा 21 वेळा जेवढं होईल तेवढं अखंड. 51 वेळा झालं, कधी कधी झालं नाही, तर कधी 11 वेळा झालं, कधी 21 वेळा झालं. तर तुम्हाला तर त्यांनी ही सेवा केली आणि अचानक काय तो चमत्कार झाला. त्या सुनेला पण जरा दयामाया आली, तिला पण जरा थोडीशी माणुसकी होती. तिने तिथे जाऊन तिची जी काही ग्वाही होती ती तिने सांगितलं की नाही, असं काहीच नाही केलेलं माझ्या सासऱ्यांनी, त्यांची याच्यात काही चूक नाही आहे, जे काही आहे आमच्या नवरा बायकोचं आहे. तेवढी वृत्ती त्या बाईची झाली. त्या बाईला काहीतरी वाटलं की आपण ज्या माणसाबद्दल बोलत आहे तो माणूस खूप चांगला आहे. तर हे परिवर्तन झालं आणि बिचाऱ्या त्या मावशींना आणि काकांना चुकीची शिक्षा म्हणजे चुकीच्या गोष्टींमुळे शिक्षा होण्यापासून ते वाचले. जर तुमच्या पण आसपास कोणी असेल ना मैत्रिणींनो, खरंच तुम्ही त्यांना ही मदत नक्कीच करू शकता. आता नित्यसेवेमध्ये आपण कसं पठण करावं. आता मी जे कोणी 14वा 18वा अध्याय रोज पठण करत असतं त्यांनी काय करावं, बिनधास्त रोज नित्यसेवेमध्ये, मी तुम्हाला सांगते 1 मिनिट पण लागत नाही, घोर कष्ट उद्धार स्तोत्रम नित्यसेवेमध्ये ऍड करा. कारण येणारं संकट, येणारं दुःख, मी नेहमी म्हणत असते की गुरूंचा वरद हस्त जेव्हा आपल्यावर असतो तेव्हा काहीच कशाचीच गरज पडत नाही. पैसा येऊ जाओ, पण गुरूंचा वरद असतं, दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे. आणि नित्यसेवेमध्ये जेव्हा तुम्ही हे ऍड कराल, मी तुम्हाला काय सांगते, 1 मिनिटाचं पण नाही ते वाचणार. तुम्हाला सुरुवातीला, आता जर तुम्ही याच्यामध्ये नाहीच, अशी कुठली कोर्ट कचेरी केस नाही, पण मला नित्यसेवेमध्ये आता मला ऐकायचंय, कारण ते संस्कृतमध्ये आहे, तुम्ही ऐकू शकता. जे लोक 40 दिवस 41 दिवस ही सेवा करणार आहे त्यांनी मासिक धर्म आला की ते 4-5 दिवस थांबवायचे, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. नाहीतर काय करायचं आहे की समजा तुम्ही आता म्हणजे आता समजा कोणाचं बाळंतीण झाली आहे किंवा किंवा सुतक आलाय, तर तो गॅप खूप मोठा होतो बघा, 12, 15, 16 दिवस तो गॅप चालतो. मग त्याच्यानंतर तुम्ही ही सेवा करायला गेला तर तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल, आधीच सांगते. बाकी खूप काही नियम नाही आहे, श्रद्धेने सेवा करावी, मांडणी करायची काहीच गरज नाही. तुम्ही घरात आहे, तुम्ही बटन करू शकता. ज्यांची मानसिकताच नाही की ताई आम्ही नाही करू शकत ग, तो कुठल्या अडचणीत येते मला माहिती आहे. तुमची आई असाल, तुम्ही बहीण असाल, तुम्ही बायको असाल, तरी तुम्ही सेवा करू शकता. त्या व्यक्तीसाठी मार्ग मिळेल याची शाश्वती मी देते. मला माहिती आहे की माझ्या घरातला एखादा जर अडचणीत आहे तर मी का सेवा करणार नाही. आणि कधीच म्हणजे आता लोकांची वृत्ती इतकी खराब झालेली की आपण किती सांगितलं तरी त्यांना जे करायचं तेच ते करते. पण मी सांगेल की तुमची वृत्ती, तुमचे कर्म चांगले ठेवा, कधीच कोणावर वाईट दोष लावू नका, कारण महाराजांच्या काठीचा आवाज येत नाही. एखाद्याबद्दल जर तुम्ही वाईट
चितवलं तो स्वामी भक्त असो किंवा नसो, आणि जर एखाद्या चांगल्या व्यक्तीवर आपण जर वाईट आरोप लावले तर त्याची शिक्षा व्याजसकट आपल्याला मिळते, यात काही शंका नाही. तुमच्याकडे जर ही अडचण असेल, कोणीतरी असेल, त्यांनी सेवा कधी तुम्ही गुरुवारी पण करू शकता. ज्यांना नाही सेवा होत तर त्यांनी गुरुवारी 11 वेळा तरी पठण करावं. रोज नाही शक्य होत तर गुरुवारी 11 वेळा, म्हणजे तुम्हाला सांगते 14-15 मिनिटाची ही सेवा आहे, पण खूप सुंदर अनुभव देते. तुम्ही सेवेला सुरुवात करा, बघा काय अनुभव येतो. आणि कोण कोण ही सेवा रोज करतं मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.